विकासाचं आणि आपलं नातं अतिशय जवळच आहे. जुन्नर हे मॉडेल व्हायला पाहिजे. जुन्नर तालुका हा महाराष्ट्राचा वैभव संपन्न तालुका हा अतिशय शीघ्र गतीने हा प्रवाह त्या विकासाच्या दृष्टीने पुढे गेला पाहिजे. म्हणून जी धावपळ आपण करतो त्याच्यामध्ये सर्व लोकांची भावना तीच आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन या तालुक्याचा आपली हिंमत उभी केली पाहिजे. मला वरच्या भागामधून साथ देणारे माझे 20 वर्ष ज्यांनी पाठराखण केली ते माझे मित्र सन्माननीय दत्ताजी गवारे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे राजू डुमरे असेल, आमचा राजू कारबळ असेल, आमचे सचिन ॲडव्होकेट सचिनजी आपले चव्हाण आहेत, अशोक बोलतो आहे, सगळे भरून काय बघ विकास राऊत आहे. म्हणजे आपण सगळीच मंडळी करतो. मला इतक्या वर्ष साथ देत आहे विश्वास नाना आणि ही साथ म्हणजे भरभक्कम साथ आहे. आता आपली ताकद वाढली आहे सगळ्या लोकांची येणारी. आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. हेवे दावे सगळे बांधत ठेवून खरं तर आपण याच्या आधी मी राजू कारबळे यांना काम करायची परवानगी दिलेली होती. दुसऱ्या बाजूला आमचे डॉक्टर डोळस यांना परवानगी दिलेली होती. त्याच्यानंतर आमच्या जिल्हा परिषदेच्या वरच्या सीटसाठी सन्माननीय सुमनताई लांडे यांना परवानगी दिली होती. खरं तर आजही यांचा प्रवेश घेतला, यांना उमेदवारी जरी जाहीर केली असेल तर मी त्यांच्या कारवाई सगळ्या गोष्टी घातलेल्या होत्या. काही लोक त्यांना उलट सुद्धा सांगतात पण ठीक आहे, पण आजही मी त्यांना प्रेमा अतिशय आपुलकीने सांगेन तुमच्या तिघांच्या सांगितलेल्या कामाप्रमाणे इच्छित प्रमाणे सुद्धा तुम्हाला मला तिकीट देताना थोडासा त्या ठिकाणी बदल करावा लागला. कारण पक्ष संघटना वाढते आणि या विकासाच्या दृष्टीने आपण पुढे मागे जातोय. तुमच्या तिघांनाही मी उद्याचा सन्मानाचा मानाचा पान देईल. आपण या निवडणुकीतून पुन्हा मागे यावं आणि आपल्याला साथ द्यावी. माझं मन फार असं आहे ना की एकदम मोठा आणि हळवं आहे. मला असं वाटतं की आपण एकत्र कारभार केला पाहिजे. राजकारण हा म्हणजे हळवावरचा पाणी. आता बघा 15 दिवसामध्ये या राजकारणाचा सगळा टेम्पो खाली होऊन जाईल. तर पुन्हा आपण एकमेकांच्या समोर आहे. नेमकी त्या 15 दिवसामध्ये आपण विसरून जातो आणि मग त्याच्यामध्ये अनेक लोक आपल्या स्वभावाचा फायदा घेतात. अनेक लोक आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करतात. त्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे आपल्या सगळ्यांचे हितसंबंध त्यावेळेला ते संबंध अतिशय त्यावेळेला या सगळ्या परिस्थितीमध्ये गडबडून जातात. माझा मित्र आहे राजू कारबळ, म्हणजे माझा तसा भाऊ आहे, मित्र नाही. खरं त्यांच्या मुलांनी माझ्या त्या कुटुंबाने माझ्या खूप प्रेम केलेलं आहे. राजू कारबळ असेल, आमचा डॉक्टर डोळस असेल, किंबहुना आमच्या सुमनताई लांडे असतील, ही सगळी माझ्या घरातले परिवारातले सगळे लोक आहेत आणि ती सगळी मंडळी माझ्याशी पुन्हा चर्चा करतील. आणि आता अजून काय आता फॉर्म भरायला 2 दिवस आहेत, पुन्हा माघारी आहेत आणि शेवटी आपण एकमेकांचे सुख दुःखाचे साथीदार आहोत. तुमची जी स्वप्न आहेत, तुमच्या ज्या सगळ्या इच्छा आकांक्षा आहेत त्या आम्ही सगळ्या पूर्ण करणार आहोत. आपण तिघांनी माघार घेऊन, म्हणजे फॉर्म तर भरूच नाही आणि जर भरला असेल तो माघार घेऊन या दिलेल्या शिवधनुष्याच्या तिन्ही उमेदवारांना आपण जाहीर पाठिंबा द्यावा अशी करतो. आणि त्या तिघांची आता मी काय फार मोठा नेता नाही, मी म्हणजे जमिनीवरचा नेता, त्यामुळे मी तिघांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. कारण शब्द थोडासा आपल्याला थोडेफार घ्यावा लागला आणि जे खरंय ते बोललं पाहिजे माणसाने आयुष्यामध्ये. खोटं बोलून काही चालत नाही. ते म्हणतात ना, सजन ने झूठ मत बोलो खुदा के पास जाना है, ना हाथी है ना घोडा है वहां पैदल ही जाना. जे खरं आहे ते घेऊन चालायचं. थोडा त्रास होतो संघटना चालवताना, त्रास हा होणार. कारण वरच्या भागामध्ये एक व्यक्ती असा आहे की ते कुठल्या पक्षामध्ये किती दर 3 महिन्याला पक्षात जातो, कुठल्याही म्हणजे, आणि खुशी जातो. 3 महिन्याने विचारलं का त्याला तुमचा पक्ष कुठला, तो माझा हा पक्ष, खुशी परत 3 महिने झाले का परत त्याला खुशी होती, परत पक्ष बदलतो, परत 3 महिने झाले का परत त्याला खुशी होती, परत पक्ष बदलतो. म्हणजे देवेंद्र मित्र आहे.